रोडवेज अँड रेल्वेज. ओके, वॉटरवेज अँड एअरवेज. आणि रोडवेज आहे ते आय थिंक आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये सगळं क्लिअर केलेलं आहे. ओके, तरी पण आणखी एकदा आपण बघूया. ओके, अकॉर्डिंग टू IRC classification, what are the types of roadways? Yes, I think सगळ्यांनी लिहिले. National highway, state highway, major district road, other district road and village road. Very good, very good. Okay, according to IRC classification, national highway, state highway, major district road, other district road and village road. Okay, and according to use of material, natural earth road, waterborne macadam, bitumen or tar road, concrete road and soil stabilized road. Okay, so these are the classification of road. Okay, road in cutting, road in embankment. Okay, हा concept सगळ्यांना समजला? Yes. Okay. सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जी क्रॉस सेक्शन डायग्राम आहे ती डायग्राम सगळ्यांना लक्षात राहणं महत्वाचं आहे. ओके, रोड इन एम्बँकमेंट अँड रोड इन कटिंग. ओके, कॅरेज वे काय असतो, राईट ऑफ वे काय असतो, किंवा बर्म काय असतं, केम्बर काय असतं, क्राउन काय असतं, हे लक्षात राहणं गरजेचं आहे. ओके, advantages of roadways and disadvantages of roadways. Might be they will ask in exam if जर ही एक्झाम जर थिअरी फिजिकली झाली तर मे बी ते विचारू शकतात. ओके ओके, we will see advantages. Maximum flexibility of travel and goods carrying capacity is low. Okay, सगळ्यात फ्लेक्झिबल वे म्हणला तर कुठला आहे, रोडवे. कारण का आपण काय करू शकतो, डोर टू डोर कम्युनिकेशन करू शकतो, ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, बरोबर आहे. पण याचा एक ड्रॉबॅक आहे, डिसएडव्हान्टेज काय आहे की गुड्स कॅरिंग कॅपॅसिटी इज लो आहे. ओके, ऍज कम्पेअर टू अदर वेज, वॉटरवे, एअरवे अँड रेल्वे, याची जी काही गुड्स कॅरिंग कॅपॅसिटी आहे ती लो आहे. ओके, इट परमिट्स एनी मोड ऑफ रोड व्हेकल. ओके, म्हणजे काय की कुठल्याही मोडनी कुठलेही व्हेकल आपण रस्त्यावरून काय करू शकतो, ट्रान्सपोर्ट करू शकतो, किंवा त्या व्हेकलने आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. आणि याचं स्पीड जे आहे, स्पीड इज लो कम्पेअर टू एअरवे अँड वॉटरवे. ओके, आता इथं थोडस काय आहे की जर मोठ्या जहाजा वगैरे असतील तर त्याचं स्पीड हे थोडस कमी असतं. लक्षात ठेवा, सगळ्यात स्लो म्हणलं तर कुठलाही वॉटरवे, सगळ्यात फास्ट म्हणलं तर एअरवे. इट प्रोव्हाइड्स डोर टू डोर सर्व्हिस. याचं मेन ऍडव्हान्टेज काय आहे की डोर टू डोर सर्व्हिस प्रोव्हाइड करता येते. लेस कम्फर्ट अँड सेफ. ओके, आता ऍज कम्पेअर टू अदर वे. येस, स्लाइड दिसत नाही. ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग फर्स्ट स्लाइड दिसते. Is it visible? Yes sir. Okay, thank you. It saves time for short distance. Okay, this is advantage. Okay, short distance साठी ना की आपण वॉटरवे यूज करतो, एअरवे यूज करतो किंवा रेल्वे यूज करतो. ओके, शॉर्ट डिस्टन्स साठी आपल्याला सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे कुठला, रोडवे. ओके, अनइकॉनॉमिकल फॉर लॉंग डिस्टन्स. आता जर आपण इथून मुंबईला जर ट्रान्सपोर्टेशन करायचं म्हणलं तर जास्तीत जास्त प्रेफर काय करतो, तर रेल्वे. ओके, तर बाय रोड आपल्याला एवढं इकॉनॉमिकल हे ठरत नाही. त्यामुळे लॉंग डिस्टन्स साठी जास्तीत जास्त आपण काय यूज करतो, रेल्वे. त्यामुळे हे अनइकॉनॉमिकल आहे. Construction and maintenance cost is low. Number of roads accidents is high. Okay, तर advantage काय बघा, construction and maintenance cost is low as compared to other ways. आता रेल्वे मध्ये काय करायला लागतं आपल्याला, ट्रॅक
तयार करायला लागतात. हा, पण त्याची इनिशियल इन्व्हेस्टमेंट ही खूप जास्त आहे. कशापेक्षा? आपल्या रोडवेज पेक्षा. बरोबर. तसंच बाकीचं एअरवेजचं घ्या, ते तर ऍक्च्युली ते सगळ्यात महागडं आहे. एअरवेज म्हणलं की सगळ्यात एक्सपेन्सिव्ह. ओके. आणि वॉटरवेशी कम्पेअर करता याच्यामध्ये काय होतं की वॉटरवेला इनिशियल कॉस्ट आपली जास्तीत जास्त आपण कशामध्ये गुंतवतो, तर ज्या काही मोठमोठ्या शिप्स किंवा त्याचे जे पोर्ट किंवा हार्बर हे तयार करण्यासाठी आपण काय करतो, जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. तसं याच्यामध्ये रोड तयार करण्यासाठी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही ऍज कम्पेअर टू अदर वे. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं काय याचं डिसएडव्हान्टेज, नंबर ऑफ रोड ऍक्सिडेंट इज हाय. तर सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट कुठे होतात? रोडवे मध्ये. ओके. रेल्वे. ओके. नेक्स्ट दॅट इज रेल्वे. टाइप्स ऑफ रेल्वे कोण सांगेल? व्हॉट आर द टाइप्स ऑफ रेल्वे? डबल हेडेड रेल, बुल हेडेड रेल, फ्लॅट फुटेड रेल. ओके. नेक्स्ट. सरफेस रेल्वे, अंडरग्राउंड रेल्वे, एलिव्हेटर रेल्वे. एम आय राईट? येस सर. ओके. आता याच्यात सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन याच्यावरती विचारत नाही. क्वेश्चन कशावरती विचारतात? अकॉर्डिंग टू गेज डिस्टन्स. लक्षात आहे? अकॉर्डिंग टू गेज डिस्टन्स तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. मग आता गेज डिस्टन्स म्हणल्यानंतर काय असतो गेज डिस्टन्स? व्हॉट इज मीन बाय गेज डिस्टन्स? Yes, what is meant by gauge distance? Distance between two rails. Am I right? Yes sir. सांगा की रे. ओके. आता हे जे तुम्हाला ट्रॅक दिसतोय, ही एक रेल आहे आणि ही एक रेल आहे. बरोबर आहे? तर याच्यामधलं जे डिस्टन्स असणार आहे ते तुमचं काय असणार आहे? गेज डिस्टन्स. आणि याचा जेवढं डिस्टन्स असणार आहे त्याच्यावरून टाइप्स पडतात. कुठले कुठले टाइप्स आहेत? ब्रॉड गेज, मीटर गेज, नॅरो गेज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि डिस्टन्स? ब्रॉड गेजचा 1.676 मीटर. ओके. मीटर गेजचा 1 मीटर. नॅरो गेजचा 0.762 मीटर. ओके, व्हेरी गुड. तर हे तुम्ही डिस्टन्स लक्षात ठेवा. आणि याचं महत्वाचं काय? अकॉर्डिंग टू गेज डिस्टन्स दे विल आस्क व्हॉट आर द टाइप्स ऑफ रेल्वे. ओके. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, ठीक आहे. आता बघा हे जे क्रॉस सेक्शन, ही ट्रेन आहे, हे रेल आहे. ओके. हे त्याचे रेलचे व्हील आहे. ओके. स्लीपर कशाला म्हणतो बघितले तुम्ही? सगळ्यांना माहिती आहे, समजलं स्लीपर कशाला म्हणतो? पिक्चर मध्ये बघितलंय, हे जे तुम्हाला आडवे जे टाकलेले दिसत आहेत आतमध्ये, त्याला काय म्हणतो आपण? स्लीपर. मग याच्यामध्ये मे बी ते वुडनचे असतील किंवा स्टीलचे असतील किंवा कॉन्क्रीटचे असतील. पण जास्तीत जास्त आता काय आहे की कॉन्क्रीटचे यूज करायला लागले, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. ओके. बलास्ट मीन्स? बलास्ट म्हणजे काय रे? व्हॉट इज मीन बाय बलास्ट? ब्रोकन स्टोन. व्हेरी गुड. आता तुम्ही ते याच्यावरती लगेच जाऊ नका की आपल्याला काय लिहायचंय काय नाही. तुम्ही साधारण विचार करा. आणि आपण रेल्वे ट्रॅक वरती गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं तिथं? 2 ट्रॅक असतील, मध्ये स्लीपर असतात. बरोबर आहे? आणि बाजूला मोठमोठे दगड पडलेले असतात. मोठमोठे म्हणजे तुकडे पडलेले असतात दगडाचे, मोठे मोठे. बरोबर? येस. ओके. तर ते जे ब्रोकन स्टोन आहेत ते काय आहेत? आपले बलास्ट. ओके. त्याला याच्या टेक्निकल भाषेत काय म्हणतात? बलास्ट. ओके. ओके. टाइप्स ऑफ गेज: ब्रॉड गेज, मीटर गेज अँड नॅरो गेज.
ओके, नेक्स्ट दॅट इज ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ रेल्वेज. ओके, याच्यामध्ये बघा, फर्स्ट थिंग, गुड्स कॅरिंग कॅपॅसिटी इज हाय. ओके, अँड इट इज नॉट फ्लेक्झिबल. पहिली गोष्ट काय की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण माल ट्रान्सफर करू शकतो. ओके, जे काही गुड्स कॅरिंग कॅपॅसिटी असेल, तुमचं मॅन असेल, मटेरियल असेल, गुड्स असेल, काही असेल, हे बल्क अमाऊंट मध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. तुम्ही बघितलं असेल, काय काय ट्रेन तर काय केलं जातं, त्या फॅक्टरीमध्ये लोड केल्या जातात आणि डायरेक्ट काय केलं जातं, ट्रान्सफर केल्या जातात. ओके, म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं ऍडव्हान्टेज काय आहे याचं की गुड्स कॅरिंग कॅपॅसिटी ही खूप मोठी आहे. ओके, त्यामुळे आपण किती बल्क अमाऊंट मध्ये जे मटेरियल असेल ट्रान्सफर करू शकतो. ओके, पण याचं डिसएडव्हान्टेज काय, इट इज नॉट फ्लेक्झिबल. ॲज लाईक रोड इट इज नॉट फ्लेक्झिबल. आता हे डिपेंड कशावरती आहे, तर रोडवे वरती डिपेंड आहे. आपण त्या दिवशी एक्सप्लेन केलं होतं, बरोबर आहे. जर आपल्याला एखादा वस्तू काही ट्रान्सफर करायचं असेल तर आपल्याला ती वस्तू आधी स्टेशन पर्यंत आणायला लागते, बरोबर आहे. आणि स्टेशन पर्यंत घेऊन येण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, कशाचा यूज करतो, रोडवे. व्हेरी गुड. मग काय होतं की हे जे काही मटेरियल आहे ते आपल्याला पहिल्यांदा स्टेशन पर्यंत घेऊन यायला लागतं आणि तिथून मग आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. ओके, नेक्स्ट, स्पीड इज हाय कम्पेअर टू रोडवे. ओके, आता बहुतेक करून आपल्या सगळ्या ट्रेन ह्या हाय स्पीड व्हायला लागलेल्या. ओके, आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सगळ्या ट्रेन ह्या आपल्या ब्रॉडगेज आहेत आणि सगळ्या आता इलेक्ट्रिकल व्हायला लागलेत. आता तुम्ही जर इथं पंढरपूरला वगैरे भेट दिली तर जवळजवळ जे काही ट्रॅक आहे तो पूर्ण इलेक्ट्रिकल करण्याचं काम संपत आलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. तर जास्तीत जास्त सगळ्या ज्या भारतातल्या ट्रेन आहेत त्या इलेक्ट्रिफिकेशनचं काम चालू आहे. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं याचं स्पीड हे जास्त आहे ऍज कम्पेअर टू रोडवे. ओके, नेक्स्ट, इट डिपेंडेड ऑन रोडवे. जसं की आपण आता बघितलं की काय होतं की रेल्वे ही फक्त रोडवेवरतीच डिपेंड आहे, कारण का त्याला पर्टिक्युलर स्टेशन असतं आणि ते कोणाच्याही टायमिंग नुसार चेंज होत नाही. त्याचं काही एक वेळापत्रक आहे, त्याच्यानुसारच ते रन होत. ओके, नेक्स्ट, चीपर दॅन एअरवेज. ओके, पहिली गोष्ट काय की हे चीपर दॅन एअरवेज आहे. ओके, आता हे फास्ट आहे रोडवे पेक्षा, पण हे चीप काय आहे, कारण का एअरवेज हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. ऍज कम्पेअर टू अदर ऑल वे, एअरवे हे काय एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, आणि हे काय रेल्वे हे चीप आहे एअरवेज पेक्षा. ओके, नेक्स्ट, ट्रेन रन्स ऍज पर शेड्यूल. जसं की हे फ्लेक्झिबल नाहीये, कुणाच्याही टायमिंग नुसार चेंज होत नाहीये. हे एक पर्टिक्युलर याचं एक टाइम टेबल आहे आणि याच टाइम टेबल नुसार हे रन होत असतं आणि त्या टाइम नुसार आपल्याला ऍडजस्ट करायला लागतं. ओके, हे कुठल्याही प्रकारे फ्लेक्झिबल नाहीये. नेक्स्ट, कम्फर्टेबल फॉर लॉंग डिस्टन्स. आता लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं असेल तर जास्तीत जास्त आपण काय प्रिफर करतो, तर रेल्वे. ओके, नेक्स्ट, मेंटेनन्स कॉस्ट इज हाय. ओके, आता हे सगळ्यात महत्वाचं. रोडवे मध्ये जेवढी मेंटेनन्स कॉस्ट येते त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात रेल्वेमध्ये येते. ओके, कारण का त्याचा ट्रॅक जर मेंटेन करायचा असेल तर त्याची मेंटेनन्स कॉस्ट पण तेवढी जास्त आहे. ओके, इट इन्क्रीजेस ट्रेड, कॉमर्स अँड बिझनेस. ओके, सगळ्यात महत्वाचं काय तर जिथं रेल्वेचं जाळं आहे, जिथं रेल्वेचं जंक्शन आहे किंवा जास्तीत जास्त प्रमाणावर फ्रिक्वेंटली रेल्वे जिथून काय होतं ट्रॅव्हल होते, तिथं जास्तीत जास्त काय होतं की व्यापार वाढतो, बिझनेस वाढतो किंवा तिथे इंडस्ट्रियलायझेशन होतं. का होतं तर तिथं आपण कुठल्याही प्रकारचं मटेरियल इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्यामुळं जिथं हे रेल्वेची सुविधा अवेलेबल आहे ऑब्विसली तिथलं काय होणार आहे, बिझनेस वाढणार आहे, व्यापार वाढणार आहे किंवा इंडस्ट्रियलायझेशन होणार आहे. ओके, इट परमिट्स डेफिनाइट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. ओके, आता हे डिसएडव्हान्टेज आहे
सगळ्यात महत्वाचं काय की त्याचा जो रूट आहे तिथं पर्यंतच आपण काय करू शकतो, ट्रेनने आपलं जे काही मटेरियल आहे ते ट्रान्सपोर्ट करू शकतो. जिथं त्याचा रूट नाही तिथं आपल्याला रोडवेने घेऊन जायला लागतं. ओके, हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. ओके, हे सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही लिहिलंय ऍडव्हान्टेजेस. ओके, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट वॉटरवेज. ओके, वॉटरवेज मध्ये काय टाइप्स ऑफ हार्बर. ओके, व्हॉट आर द टाइप्स ऑफ हार्बर्स? Okay, what is meant by harbor? What is meant by harbor? Okay, definition ही तुमच्या समोर आहे. ओके, sheltered part of an area of water. शेल्टर म्हणजे निवारा. व्हेरी गुड. ओके, निवारा म्हणजे इथं निवारा काय की जिथं बोटिंगचं संरक्षण होईल. ओके, जिथं आपण बोट अकोमोडेट करू शकू, आपली शिप असेल काही असेल, जिथं आपण अकोमोडेट करू शकू असा वॉटरचा एरिया, त्याला आपण काय म्हणणार आहे, हार्बर. मग त्याच्यामध्ये परत टाइप आहे, कुठले कुठले? नॅचरल, सेमी नॅचरल अँड आर्टिफिशियल. ओके, कुठले कुठले? नॅचरल, सेमी नॅचरल अँड आर्टिफिशियल. आता जसं की तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकता की हा दुसऱ्या पिक्चर मधला जो आहे तो काय, नॅचरल हार्बर. ओके, इथं काय केलेलं आहे, याच्या तिन्ही बाजूंनी काय पूर्ण असा डोंगराळ भाग आहे, बरोबर आहे, की जेणेकरून काय होतंय की इथं जर आपण एखादी शिप वगैरे आणून अकोमोडेट केली, तिथं आपण काय केली, आणून ठेवली, तर याचं संरक्षण होणार आहे कशापासून, या वॉटर टाईड पासून, किंवा इथं एखादं जर वादळ वगैरे आलं तरी सुद्धा याचं संरक्षण होणार, बरोबर आहे. मग अशी जी नॅचरल अवेलेबल जागा आहे त्याला आपण काय म्हणतो, हार्बर, बरोबर. आणि हे हार्बर नॅचरली अवेलेबल आहे म्हणून आपण याला काय म्हणणार, नॅचरल हार्बर. आता हे तुम्ही या पहिल्या पिक्चर मध्ये बघू शकताय, बरोबर आहे. तर हे काय आहे, हार्बरच आहे, पण हे आर्टिफिशियल हार्बर आहे. लक्षात आहे, हे काय आर्टिफिशियल हार्बर आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की जे काही आपले हे ब्रेक वॉटर वगैरे, जे तुम्ही ही पूर्ण जी भिंत दिसते तुम्हाला, त्याला आपण ब्रेक वॉटर म्हणतो, ही पूर्ण भिंत हे काय केलेलं आहे, आर्टिफिशियली तयार केलेली, बरोबर आहे. तर ही आर्टिफिशियली तयार केलेली म्हणून आपण काय म्हणतो ना, आर्टिफिशियल हार्बर. हे बाकीचं सुद्धा यांनी काय केलेलं आहे, आर्टिफिशियली तयार केलेलं. ओके, लक्षात येते, म्हणून याला काय म्हणणार आपण, आर्टिफिशियल हार्बर. आता सेमी नॅचरल म्हणजे काय, तर ज्या वेळेस अशा त्याच्या दोन बाजू एकदम नॅचरली अवेलेबल आहेत आणि तिसरी बाजू कुठेतरी आपण तयार केलेली, तर त्याला आपण काय म्हणतो, सेमी नॅचरल. असे तीन टाइप आहेत. कुठले कुठले? फर्स्ट नॅचरल, सेमी नॅचरल अँड आर्टिफिशियल. समजलं? येस सर. येस सर. हा, तर अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, जे काही आपल्या शिप्स वगैरे आहेत, वेसल आहेत मोठे मोठे, त्या आपण इथं काय करू शकतो, अकोमोडेट करू शकतो. याचा यूज आहे. आणि आता पोर्ट म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय पोर्ट? बंदर. येस, बंदर. ओके, म्हणजे पोर्ट, हार्बर अँड डॉक्स हे तिन्ही वर्ड त्याचा मीनिंग घेतला तर जवळजवळ सगळं सेम आहे, पण याचं स्पेसिफिक काय आहे, वेगळं असं मीनिंग आहे. याचा अर्थ जर बघितला आपण तर जवळजवळ सेम आहे, पण याचं काय आहे की स्पेसिफिक हा त्या त्या याच्यासाठी वापरलेला आहे. आता बघा, हे झालं तुमचं हार्बर, बरोबर आहे. आता हे हार्बर आहे, बरोबर आहे, पण मग पोर्ट कुठला? तर जिथं नॅचरली अशी स्पेस असते किंवा नॅचरल हार्बर असतं त्याच्या साईडलाच आपण काय करतो, पोर्ट तयार करतो. आता बघा पोर्ट, बघा इथं, या पद्धतीचं पोर्ट असतं.
पोर्ट मध्ये आपण काय करतो, सगळ्यात महत्वाचं काय की जास्तीत जास्त जे काही लोडिंग होतं, अनलोडिंग होतं किंवा जास्तीत जास्त इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो बिझनेस चालतो तो कुठून चालतो, पोर्टवरून. लक्षात दे कसं चालणार. आता बघा इथं जर बस स्टँडचं उदाहरण घेतलं तरी पण चालतं. आता बघा बस स्टँडचं दुसरं एक मेंटेनन्स साठी आगार असतं, बरोबर आहे, बघितले तुम्ही. यस, बस स्टँड असतं आणि बस स्टँडचं दुसरं आगार असतं जिथं बस काय केल्या जातात, पूर्ण लावल्या जातात, त्याचा मेंटेनन्स वगैरे केला जातो. माहिती आहे सगळ्यांना. बस डेपो. हा, बस डेपो वगैरे तुम्ही काही म्हणू शकता, आगार म्हणतात आय थिंक त्याला मराठी भाषेत, बरोबर. आणि त्याच्या शेजारीच काय असतं, बस स्टँड, बरोबर आहे. यस, बघितलंय सगळ्यांनी, बघितलंय ना. येस ओके. तर जसं आपण सगळ्या ज्या बस आहेत त्या बस डेपो मध्ये काय करतो, अकोमोडेट करतो, बरोबर आहे. आणि जर आपल्याला वाहतूक करायची असेल तर आपण बस स्टँड मध्ये बस पार्क करतो आणि प्रवाशांची देवाणघेवाण करतो, म्हणजे त्यांना दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतो किंवा जे आलेले आहेत त्यांना उतरवतो, बरोबर. म्हणजे तसंच काय असतं की नॅचरल हार्बर आणि त्याच्या शेजारीच पोर्ट. ओके. आणि पोर्ट मध्ये काय केलं जातं, जे काही इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे तो जास्तीत जास्त केला जातो. जे काही त्याच्यामधलं मटेरियल असेल ते लोडिंग अनलोडिंग सगळं हे कुठं केलं जातं, पोर्ट मध्ये. आणि जिथं पोर्ट अवेलेबल आहे तिथलं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर काय होतं की ट्रेडिंगचा बिझनेस वाढतो, बरोबर आहे. मग हे सगळ्यात महत्वाचं उदाहरण बघा, जसं आपलं बस डेपो असतो तसा आपलं हार्बर असणार आहे आणि पोर्ट कसं असणार आहे, त्याच्या शेजारीच जिथं आपल्याला ट्रेडिंगचा बिझनेस करायचा आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करायचा आहे, जे मटेरियल आहे ते लोडिंग अनलोडिंग करायचंय, त्याला आपण काय म्हणणार आहे, पोर्ट. लक्षात आलं. आणि पोर्ट कुठं कन्स्ट्रक्ट करतात, नॅचरल हार्बरच्या शेजारी. ओके, समजलं सगळ्यांना. येस सर. ओके. आता बघा डॉक म्हणजे काय. आता डॉक कोण सांगेल, डॉक म्हणजे काय. ओके, डेफिनेशन कोण सांगेल, व्हॉट इज मीन बाय डॉक. वाचा, कोण वाचतंय. Man-made area in which ships are loaded and unloaded or repaired. ओके, व्हेरी गुड. हा त्याचा यूज झाला, बरोबर, व्हेरी गुड. इट इज अन आर्टिफिशियल एनक्लोज बेसिन इनटू वेसल्स आर ब्रॉट फॉर इन्स्पेक्शन. ओके. आता बघा म्हणजे काय, इथं पण काय करतायत की आता तिन्ही तुम्ही सेम बघितलं असेल. सॉरी, हार्बर मध्ये काय केलं जातं, ज्या काय शिप्स आहेत त्या अकोमोडेट केल्या जातात, बरोबर आहे. पोर्ट मध्ये पण शिप्स येतात, तिथं पण मॅन मटेरियल जे काय असेल ते लोडिंग अनलोडिंग केलं जातं. आणि तसंच कुठं पण डॉक मध्ये पण. म्हणजे हे तिन्ही वर्ड कसे सिमिलर आहे, बरोबर आहे, पण याचं स्पेसिफिक मिनिंग आहे. ओके. आता बघा हार्बर मध्ये काय होतं की नॅचरली किंवा आर्टिफिशियल अशी एक वॉटरची जागा होती, ज्याच्यामध्ये आपण काय करत होतो, सगळ्या वेसल ज्या आहेत किंवा शिप आहेत त्या काय करत होतो, अकोमोडेट करत होतो, बरोबर आहे. त्याच्या शेजारीच आपण परत काय केले, पोर्ट तयार केलेले. पोर्ट मध्ये काय करत होतो की सगळा जो इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे, म्हणजे जे काय मटेरियल असेल, गुड्स असेल, ते काय करत होतो, लोडिंग अनलोडिंग करत होतो आणि ट्रान्सपोर्टेशन करत होतो, बरोबर आहे. आणि आता दुसरं काय, डॉक. डॉक मध्ये काय केलं जातं, तर पहिली गोष्ट एक बेसिन टाईप जागा असते ज्याच्यामध्ये आपले शिप काय करतात, आणून पार्क करतात आणि तिथं सगळ्यात महत्वाचं काय, ती इन्स्पेक्ट केली जाते, त्याचं इन्स्पेक्शन केलं जातं. काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये कुठली मेंटेनन्सची गरज आहे का, जर असेल तर ती गोष्ट रिपेअर केली जाते आणि मग तिथून ती वेसल बोट जी काय असेल शिप ती बाहेर काढली जाते आणि पुढे ट्रॅव्हलला पाठवली जाते, बरोबर आहे. मग आता हे डॉक म्हणजे नेमकं काय, जसं तुम्ही याच्यामध्ये बघू शकताय. हे बघा, हे पिक्चर आहे ड्राय डॉक.
आता याच्यात पाणी असेल तर आपण व्यवस्थित ते खालचं जे पार्ट वगैरे आहे ते बघू शकतोय का? बघू शकेल का? जर हे पाण्यात जर असेल तर त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन असं व्यवस्थित इन्स्पेक्शन होईल का? हा, मग काय केलं जातं याच्यामध्ये दोन टाईप, एक आहे ड्राय डॉग, एक आहे वेट डॉग, बरोबर आहे. मग काय केलं जातं, अशा या पेशंट मध्ये आणली जाते आणि काय केलं जातं याच्यातलं पाणी पूर्ण रिमूव्ह केलं जातं. ओके, तर हे अशा प्रकारचा जो डॉग आहे त्याला आपण काय म्हणतो, ड्राय डॉग. मग याच्यामध्ये जर काही मेंटेनन्सची गरज असेल, पूर्ण इन्स्पेक्शन केलं जातं या पूर्ण बोटचं किंवा या शिपचं किंवा जी काही मोठी वेसल असेल तर याचं पूर्ण हे इन्स्पेक्शन केल्यानंतर याच्यामध्ये बघतात की बाबा मेंटेनन्सची गरज आहे का. जर मेंटेनन्स असेल तर याला रिपेअर केलं जाते आणि परत बाहेर काढलं जातं. आता मग याच्या इथं काय काय करू शकतो, इथं आपण काय करू शकतो, पहिली गोष्ट मेंटेनन्स करू शकतो, इन्स्पेक्शन करू शकतो, सगळं करू शकतो. विथ आपण काय करू शकतो, याच्यावरती लोडिंग किंवा अनलोडिंग करू शकतो, जे काय आपलं मटेरियल आहे किंवा माल आहे, गुड्स आहे. ओके, त्याचं आपण काय करू शकतो, लोडिंग किंवा अनलोडिंग पण करू शकतो. दिस इज ड्राय डॉग. आणि हा काय आहे, वेट डॉग, ज्याच्यामध्ये पाणी असतं. ओके, अशा पद्धतीने अरेंजमेंट असतं. समजलं सगळ्यांना? येस सर. ओके, आता ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस बघा वॉटरवेजचे. पहिली गोष्ट काय, नो नीड ऑफ कन्स्ट्रक्टिंग ट्रॅक. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा ट्रॅक कन्स्ट्रक्ट करावा लागत नाही, हे पहिलं ऍडव्हान्टेज. ओके, नेक्स्ट, इट इज अ स्लो. सगळ्यात महत्वाचं काय, सगळ्यात स्लो म्हटल्यानंतर कुठला वे येणार, यस, रोडवेज. वॉटरवेज सगळ्यात स्लो आहे. ओके, नेक्स्ट, सगळ्यात फास्ट म्हटल्यानंतर एअरवेज. व्हेरी गुड, हे नेहमी लक्षात ठेवा. इट रिक्वायर्स चीप मोटिव्ह पॉवर. ओके, आता सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात कमी इंधन किंवा जेवढा जो युनिट लोड आहे तो युनिट डिस्टन्स साठी ओढण्यासाठी, हॉल करण्यासाठी जे पॉवर लागते, जे इंधन लागतं, जर सगळ्या गोष्टींशी कम्पेअर केलं, अदर वेशी कम्पेअर केलं, तर सगळ्यात कमी कोणाला लागते, वॉटरवे मध्ये. ओके, त्यामुळं ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी प्रमाणात इंधनची गरज असते. ओके, नेक्स्ट डिसएडव्हान्टेज काय बघा, स्टॉर्म्स कॅन कॉज ग्रेट लॉस. आता तुम्ही बघताय की समुद्रामध्ये किती प्रकारचे वादळ येतात किंवा म्हणजे फ्रिक्वेंटली कसे येत असतात, पावसाळ्यामध्ये वातावरण कसं असतं किंवा काय. मग असं एखादी मोठी जर ही आली, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, चक्रीवादळ वगैरे यासारखं, सुनामी वगैरे यासारखं जर संकट आलं तर जास्तीत जास्त लॉस कोणाचा होणार आहे, वॉटरवेचा. ओके, वॉटरवे मध्ये जे काही शिप असतील, वेसल असतील, बोटी असतील, त्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. ओके, त्यामुळं जर स्टॉर्म्स आलं, वादळ आलं, तर जास्तीत जास्त लॉस हे कशामध्ये होतं, वॉटरवेज मध्ये. चीपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आता सगळ्यात दुसरं एक महत्वाचं, सगळ्यात स्वस्त मार्ग कुठला, नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यात स्वस्त मार्ग कुठला, वॉटरवे. वॉटरवे, व्हेरी गुड. आणि सगळ्यात महाग, एअरवे. तर हे नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवा, सगळ्यात स्लो वॉटरवे, सगळ्यात फास्ट एअरवे. ओके, इट इज युजफुल अलॉंग पर्टिक्युलर रूट्स. ओके, आता हे पण बघा, हे वॉटरवे जे आहे ते रोडवे सारखं फ्लेक्झिबल नाही. जिथं पाणी अवेलेबल आहे, जिथं आपण पाण्यावरती ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, अशाच ठिकाणी हे अवेलेबल असणार आहे. ओके, याचे पर्टिक्युलर रूट असणार आहे, हे कुठेही रोडवे सारखं फ्लेक्झिबल नाहीये. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. इट प्रोव्हाइड्स इफिशियंट मोड ऑफ डिफेन्स. ओके, सगळ्यात महत्वाचं काय की डिफेन्स साठी हे खूप हेल्पफुल आहे. मोठमोठ्या मरीन्स वगैरे तिथं सबमरीन ज्या आहेत त्या 24 तास तैनात असतात. जे आपलं नौदल आहे, नेव्ही आहे, ते सगळं 24 तास तिथे निगराणी कशी करत असते, काय करत असते तुम्हाला माहिती आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा डिफेन्स साठी मोड आहे. ओके, खूप मोठ्या प्रमाणावर बल्क ट्रान्सपोर्टेशन आपण याच्या थ्रू करू शकतो.
वॉटरवे थ्रू. ओके, तुम्ही प्रत्येक वेळेस ऐकलं सुद्धा असेल, जर एखाद्या बोटीत खराबी झाली किंवा काय ऍक्सिडेंट झाला तर क्रूड ऑइल जे आहे ते ट्रान्सपोर्टेशन करताना जर त्याच्यामध्ये गळती झाली तर किती मोठ्या प्रमाणावर समुद्रावरती लेअर वगैरे पसरतो त्या क्रूड ऑइलचा, आणि त्याच्यामधले जे काही जीवजंतू वगैरे आहेत, म्हणजे मासे वगैरे आहेत समुद्रातली पाण्यावरती पाण्यामध्ये राहणार, त्यांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे म्हणजे किंवा बाकीचे केमिकल त्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळे मृत पावतात. मे बी ऐकलं असेल. तर खूप मोठ्या बल्क अमाऊंट मध्ये आपण याच्या थ्रू ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. सगळ्यात महत्वाचं मेंटेनन्स कॉस्ट इज हाय. आता जेवढ्या मोठ्या वेसल आहेत, जेवढ्या मोठ्या शिप आहेत, जेवढा मोठा आकार आहे, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याची मेंटेनन्सची पण गरज असते. ओके, मग जेवढी मोठी मेंटेनन्सची गरज आहे तेवढी कॉस्ट त्याची हाय. ओके, म्हणजे मेंटेनन्स कॉस्ट ही यस रणवीर माने. मेंटेनन्स कॉस्ट ही हाय. ठीक आहे. नेक्स्ट, इट हेल्प्स इन ग्रोथ ऑफ इंडस्ट्रीज. आता सगळ्यात महत्वाचं काय तुम्ही बघितले, जास्तीत जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट हे कुठल्या वेळी होतात? वॉटरवे, बरोबर. मग जिथं हे वॉटरवे अवेलेबल आहे, जिथे पोर्ट अवेलेबल आहे, ऑब्विसली तिथलं काय होणार आहे? इंडस्ट्रीची ग्रोथ होणार, बरोबर. मग अशा ठिकाणी आपण काय करतो? कुठे इंडस्ट्री जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर उभारतो जिथं ट्रान्सपोर्टेशनची सुविधा आहे आणि जिथून आपण जे मटेरियल आहे ते इझिली इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकतो. त्यामुळे जिथं हे पोर्ट अवेलेबल आहेत, वॉटरवे अवेलेबल आहे, तिथे इंडस्ट्रीची ग्रोथ होते. आणि सगळ्यात महत्वाचं काय डिसएडव्हान्टेज, इट हॅज लिमिटेड कनेक्टिव्हिटी. तर याची कनेक्टिव्हिटी कशी लिमिटेड आहे? कारण का जिथं वॉटर अवेलेबल नाही तिथं आपण वॉटरवेचा यूज करू शकत नाही. ओके, जिथं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर वॉटर अवेलेबल आहे तिथंच आपण काय करू शकतो? वॉटरवेला प्राधान्य देऊ शकतो. ओके, सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ वॉटरवे. ओके, समजलं सगळ्यांना? येस सर. येस सर. येस, वॉटरच्या डेप्थ म्हणजे वॉटर किती खाली. हा, व्हेरी गुड. आता बघा, दुसरी एक महत्वाची गोष्ट, फिजिकल क्लासेस चालू झालेले आहेत. तर ज्यांचे 2 डोस वगैरे कंप्लीट झालेले आहेत अशा लोकांनी प्लीज जॉईन करा. बरं, ठीक आहे. जसं की त्यांनी क्वेश्चन विचारला किंवा त्यांनी सांगितलं की आपण डिस्कस केलेलं आहे की काय होतं की जर तुम्ही बघितले प्रत्येक ठिकाणाहून आपण ट्रान्सपोर्टेशन करत असतो, बरोबर आहे, जिथं वॉटर अवेलेबल आहे. पण अशा ठिकाणी काय होतं की जिथं वॉटरची डेप्थ आहे वॅरिंग होते. 1 मिनिट. ओके, तर जिथं वॉटरची डेप्थ ही व्हॅरी होते, म्हणजे जसं समुद्रात ही डेप्थ कशी असते, जास्त असते, त्यामुळे किती मोठ्या प्रमाणावर आपण तिथं जहाजा किंवा शिप जे आहेत, ज्या मोठमोठ्या वेसल आहेत, त्या आपण काय करू शकतो, तिथून व्यवस्थित ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. पण हे जर आपण कॅनॉल थ्रू, रिव्हर थ्रू जर करायचं म्हणलं तर त्याची डेप्थ ही व्हॅरी होते. त्यामुळे तिथून आपण हे मोठमोठ्या जे जहाजा वगैरे आहेत त्या अशा प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन करू शकत नाही. त्यामुळे याला पण हे डिसएडव्हान्टेज आहे की जिथून आपण काय करू शकतो की याची डेप्थ ही व्हॅरी झाल्यामुळं आपण प्रत्येक ठिकाणी त्याच प्रकारच्या व्हेकल यूज करू शकत नाही, जसं की त्या मोठ्या वेसल वगैरे आहेत ते. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे एअरवेज. ओके, आता एअरवेज मध्ये मला सांगा टाइप्स ऑफ एअरपोर्ट. ओके, कुठले कुठले टाइप्स ऑफ एअरपोर्ट?
What are the types of airport? Yes, what are the types of? एअरवेचं फक्त तुम्ही ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस घेतलेलं. टाइप्स घेतले नाहीत? नाही सर. घेतले होते. इंटरनॅशनल एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट, आर्मी एअरपोर्ट. व्हेरी गुड. हा, इंटरनॅशनल एअरपोर्ट, व्हेरी गुड. नेक्स्ट, domestic airport, military aerodrome. very good, very good. Okay, so these are the types of airport. First is international, second is domestic, and third is military aerodromes. Okay, आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर जर आपल्याला इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं असेल तर आपण कुठे जातो रे? येस, कुठे जाणार आपण? जर आपल्याला इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं असेल तर कुठल्या एअरपोर्टला जाणार आपण? इंटरनॅशनल एअरपोर्ट. इंटरनॅशनल एअरपोर्ट. ओके. अँड सेकंड, जर तुम्हाला मुंबईहून दिल्लीला जायचं असेल, म्हणजे काय करायचं असेल की देशातल्या देशात आपल्याला काय करायचं असेल, ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल किंवा आपल्याला जायचं असेल तर आपण कुठल्या एअरपोर्टला जाणार? डोमेस्टिक एअरपोर्ट. आणि मिलिटरी एअरपोर्ट जे आहेत किंवा मिलिटरी एअरोड्रोम जे आहेत तिथे सिव्हिलियनला परमिशन नसते, ते फक्त मिलिटरीसाठी असतं. ओके, मग त्याचे लढाऊ विमान असतील किंवा बाकीचे जे काही सैन्य असेल किंवा त्यांचं काही बाकीचं जे मिसाईल्स वगैरे आहेत ते ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर त्यांचं हे सेपरेट असतं. असे 3 टाईपचे एअरपोर्ट आहेत. ओके, फर्स्ट इज इंटरनॅशनल, सेकंड इज डोमेस्टिक, अँड थर्ड इज येस. तर अशा 3 प्रकारचे काय असतात? एअरपोर्ट असतात, बरोबर. येस, इज इट ऑडिबल? येस सर. Yes, sir. ओके, तर असे 3 प्रकारचे काय असतात? एअरपोर्ट असतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर
याच्यातून आपल्याला जे काही माल असेल, मटेरियल असेल किंवा गुड्स असेल ते ट्रान्सपोर्टेशन करायचं असतं. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ एअरपोर्ट. याच्यामध्ये असं वेगळं काही नाहीये आणि डीप मध्ये पण नाहीये तुम्हाला काही, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि जे हे रनवे आहेत ते एकतर बिट्युमिनचे असतील किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे असतील, रिजिड किंवा फ्लेक्झिबल. ओके, आता याचे ऍडव्हान्टेजेस बघा. इट डज नॉट रिक्वायर अ ट्रॅक. फर्स्ट थिंग, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण ट्रॅक तयार करत नाही, जसं की वॉटरवे मध्ये आपण करत नाही त्या पद्धतीने याच्यामध्ये पण करत नाही. ओके, नेक्स्ट, इट इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह. सगळ्यात महागडा मार्ग म्हणलं तर काय? एअरवेज. ओके, आणि सगळ्यात स्वस्त म्हणलं तर वॉटरवेज. ओके, नेक्स्ट, इट इज युजफुल इन मिलिटरी ऍक्टिव्हिटी. जसं की आता तुम्ही बघितलं मिलिटरी ऍक्टिव्हिटी मध्ये किती युजफुल आहे, त्याचे जे काही यूज आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आता सध्या जास्तीत जास्त जर युद्ध झालं तर याच्यामध्ये जास्तीत जास्त यूज होणारा मार्ग म्हणजे एअरवेज आहे. ते मिसाईल साठी असू द्या किंवा आता रिसेंटली जे काही वाद चाललेले आहेत रशिया आणि युक्रेन मध्ये, तुम्ही दररोज न्यूजवरती ऐकलं असेल की कशा पद्धतीनं रशियाची तयारी चालू आहे वगैरे, काय त्यांनी किती सगळी फोर्स वगैरे आहे ती युक्रेनच्या बॉर्डरवर तैनात केलेली अशा प्रकारचे. ओके, तर हे मिलिटरीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज हाय फॉर एअरपोर्ट अँड एअरक्राफ्ट. मग त्याचं काय की सगळ्यात महत्वाचं, जे एअरपोर्ट तयार करण्यासाठी कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही सगळ्यात जास्त आहे, आणि त्याच्याबरोबर जे एअरक्राफ्ट आहेत, विमान आहेत, त्याची पण कॉस्ट ही तयार करण्यासाठी जास्त आहे. ओके, त्याचा ऍडव्हान्टेजेस काय? फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. सगळ्यात महत्वाचं काय की सगळ्यात फास्ट मोड आहे ट्रान्सपोर्टेशनचं. आणि डिसएडव्हान्टेज काय? फ्युएल कंझम्पशन इज हाय कम्पेअर टू अदर ऑल वे. याच्यामध्ये जे फ्युएल कंझम्पशन होतं ते सगळ्यात जास्त होतं. ओके, इट इज अ पॉवरफुल मीन ऑफ अटॅक. ओके, सो डोंट टेक अवे लाईक अटॅक. जे काही ट्रान्सपोर्टेशनचा फास्टेस्ट मोड आहे या पद्धतीने घ्या. तर सगळ्यात पॉवरफुल मीन आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी. मेंटेनन्स कॉस्ट इज हाय फॉर एअरक्राफ्ट. ओके, आता जसं इनिशियल कॉस्ट ही तयार करण्यासाठी जास्त आहे, तसंच मेंटेनन्स कॉस्ट पण जास्त आहे. नेक्स्ट, इट हेल्प्स इन एरियल फोटोग्राफी. आता ज्यावेळेस आपण सर्वे करतो, सगळ्यात महत्वाचं तर एरियल फोटोग्राफीसाठी आपल्याला एअरवेचा यूज होतो. जिथं आपण फास्ट आपल्याला सर्वे करायचा असतो आणि व्यवस्थित करायचं असतं, त्या ठिकाणी आपल्याला एरियल फोटोग्राफी आपण करू शकतो आणि त्याच्याद्वारे सर्वे करू शकतो. ओके, अँड ऍक्सिडेंट कॉजेस हाय लॉस. आणि लास्ट सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे की जर विमानाचा अपघात झाला तर खूप मोठ्या प्रमाणावर लॉस होतो. ओके, ठीक आहे, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? येस सर. ओके, तर जे काही रिमेनिंग पार्ट आहे, नेक्स्ट पॉइंट विल स्टार्ट इन नेक्स्ट लेक्चर. आवर टाइम इज ओव्हर, सो शॅल वी स्टॉप हियर? Yeah, attendance. Yes, sir. Okay, attendance will take. Roll number 18 absent. $44 absent, 45 absent. Okay, 45 absent. Okay, thank you so much. We'll stop here.